गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि माझी ना सगळं स्वयंपाक सगळं घरातली कामं सगळे आवरलेले आहेत. ते बघा दाखवते मी काय बनवले. हे पहा, इकडे मसाला भात बनवलेला आहे. इंद्रायणी तांदळाचा आहे. कोबीची भाजी, तीळ लावून भाकरी, पोळ्या सगळं बनवलेलं आहे. आणि आमचं पोहेचा नाश्ता झालेला आहे. तर आता बघा, आज आता मी निघालोत बाहेर आणि रसिकाला बरं नाही आहे. तर बघा, हे पण तयार झालेले आहेत. आणि कुठे जायचं आपल्याला? काय बडबडते, फिरायला जायचं काय? कुठे नेतात आपला गळा दाबली काल पाणीपुरीसाठी. हो पाणीपुरी. हे काय म्हणतात, एक दिवस रविवार नेऊन आणले ना कुठं तर बाहेर एकदाची किंवा आठवडा चांगला जातो, असं त्यांचं म्हणणं असतं. तर चला, तुम्ही किती त्यांना उठवा, ते झोपते ते. तुम्ही इथं मावशी ह्यांना इथंच बसायला लावूया, ह्यांना सांगूया झोपले की उठवायचं, झोपले की उठवायचं. जास्त झोपायचं नाही. किती वेळ उठवणार बघा. जाऊन येतो, किरकोळ सामान घेऊन येतो. चला माझ्या काय आणायचं खायला? काय आणायचं? पण चिक्कू आणू का? बर्फी. तुला बर्फी खायचे दिवस आहे का तुझी? कोणाला मुलगी झाली आहे आता? काय मुलगी झाली का कोणाला? बर्फी तर आलं तोंडात म्हणून घेतलं नाव. हा, आता ते म्हणतील बघा, दोघं फिरायला गेले दोघं. सामान आणायला चाललं, सामान घरचं किरकोळ. रसिकाला माझ्या बरं नाही आहे कालपासून. रसिकाला ताप आलेला आहे. सर आता निघाले बघा. रसिकाचे सासू सासरे आहेत, त्याच्यामुळे मी अशी ओढणी घेतलेली आहे, चांगलं वाटत नाही. चला, रसिकाकडनं निघालो आता. हे बघा हिरो निघालेत बघा आता बाहेर. व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. स्पीड ब्रेकर. रसिकाकडे गेलं खरं. रसिका करत होती काम, कपडे मशीनला टाकत होती. इंजेक्शन घेऊन आल्यामुळे लगेच बरं वाटतं, अंग दुखायचं कमी होतं. त्याच्यामुळे तिला म्हटलं इंजेक्शन घेऊन ये. तर आज रविवार असून सुद्धा आमच्या फॅमिली डॉक्टरबाईचं दवाखाना चालू असतोय. इथं हे आणलेलं आहे. तुळशी बाग चालू झाली आता. तुळशी बागेत आणलेलं आहे. तुळशी बागेत भयंकर गर्दी राहते, दुसरीकडे नसते, पण तुळशी बागेत हो ते आहे. पण ते काय म्हणतात, रिस्क आहे काय म्हणतात. नाही बाहेरचीच असते. दगडूशेठचं बघा केवढी गर्दी आहे. गणपतीचं दर्शनाला आलंय. आपल्याला बाहेरच दर्शन घ्यावं लागेल. ती गर्दी बघा, गर्दी बघा. हे बघा, पेरू घेत आहे दीदी. ये कैसे? 120 का पाव है, 100 का पाव है. हे बघा, हे असं पेरू घेतलेलं आहे. तांबडे जोगेश्वरी. पेरू खाल्लं ना, पेरू खाल्ल्याने पोटच भरलं. चला, मस्तपैकी उन्हात फिरते काहीतरी. उन्हात
छान वाटतं पण हे बघा स्वेटर घेतला स्लॅब टाईप स्वेटर लूज वाटतो का नाही ना त्याला नाही आवडतं तर काय नाही करतो वेगळं आणला म्हणा हां तसं नव्हतं म्हणत ब्लूज म्हटला ना तो हे बघा विरांशला घेतलं हे पहा यांनी कांदा भजी घेतलं कांदा भजी खात आहे या हे बघा काय म्हणताय दगडूशेठची रांग इकडे तांबडे जोगेश्वरीपर्यंत आलेली आहे बघा आता मी तो उभी राहिली आहे गाडी आणलेली आहे आता निघू आम्ही जरा फिरवून आम्ही निघालो आता घरी आणि जाता जाता आम्हाला घ्यायचं आहे विरांसाठी फ्रूट पपई घ्यायची पपईच ना फक्त पपई हो ना कारण की त्याला आहे सर्दी बाकीचं काय घेतलं की सर्दी आधीच खूप आहे लगेच सर्दी खोकला आणि सासूबाईंनी सांगितले आहे बर्फी तर आता बर्फी घ्यायची राहिलेली आहे तर आम्ही घेऊ बर्फी आता जाताना स्वीटचं दुकान कुठं दिसेल ना तिथून घेऊया बघा इथून मी दुकानातला ना विरांशला फळं घेतली छान त्याला ना पपई मिळाली आहे चांगली अजून खरबूज घेतलं संत्री घेतलं ऑरेंज घेतलं त्याला ऑरेंज फार आवडते पण आता बघूया गोड आहे का नाही आहे घेतलं तर खरं आहे काय इकडं विघ्नहर्ता मंदिर दत्त मंदिर हो की नाही गणपतीचं मंदिर तेच ना मग एक दिवस आता गणपती मंदिरला जावं तिथे बघा ती सुकईला एक नारळ असतो नारळ पाणी प्यायला खूप गर्दी असते काका हलवाईकडनं बर्फी घेतली आहे सासूबाईंसाठी आता तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते सासूबाईने देऊ ना त्यावेळेस आम्ही 2:30 वाजले दुपारचे गेलो होतो की 12:30ला निघालो होतो आपण गेल्यानंतर आईने लगेच जेवायला मागितलं हो मागितलं असेल मला मावशीचा आवाज आला होता. हो का नाही माझ्यासमोरच म्हणले होते ना नाही मी म्हणलं त्यांना जेवायला लगेच नका मागू चला आता हे बघा ह्यांच्या हातात आहे काका हलवायची पिशवी आता हे काय सांगितलं बघा कसं हे कसं लक्षात हे म्हणले विसरेल ती हे बरोबर लक्षात राहतं त्यांच्या हे बघा आम्ही आणली काका हलवाई मी काहीच नाही नवऱ्याने लाड केलेले नवऱ्याने लाड केले हो हे बघा मावशीने एक दिली हां द्या ना त्यांना पण हात स्वच्छ धुतले ना ते वास नाही ना हं. नाही तुमचं ते मलमाचं वास नाही ना म्हटलं आता हे देतात बघा 4 वाजता द्यावं तर कॉफी नाही कॉफीची वेळ आहे ना 4 वाजता 4 वाजता कॉफी प्यायची असती चहा प्यायचं असतं मग तर हे होतं पाणी ठेवली की तिकडे मग हे बघा अशी बर्फी आणली त्यांना चांगली आहे का चांगली आहे का हं. माझी चॉईस आहे मी आणली आम्ही घेतली एक बघा विरांशला आणले बघा फळं पपई मग नाही मी त्याला तेच म्हटलं आणि इकडे पाटी आणली मी त्याला नाही का त्याला विरांशला ना ते शेजारचीचं मोबाईल त्यांनी आणलेला होता तर त्याला मी असं लॅपटॉपसारखं आणलेलं आहे तर आणि पाटी आणली मेन म्हणजे
त्याला शिकण्यासाठी. तर अशा प्रकारे विरांशला खूप हट्टीपणा करतो. त्याच्यामुळे विरांशला ना मी आता अभ्यासच घेणार आहे रोजचा. चला तर मग भेटी अशाच नवीन एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.